मला तर ना असं वाटतं की मुंबईतून क्रिकेट सोडला तर बाकी सगळे खेळ खेळणंच बंद झालं पाहिजे. कारण BMC म्हणजेच आपली आवडती बृहन्मुंबई महानगरपालिका ही परत एकदा एक नवं कन्व्हेन्शन सेंटर हे उभारण्यासाठी एका फुटबॉल ग्राउंडला तोडायला निघाली आहे. आणि याचा हा फटका फक्त फुटबॉललाच नाही तर मुंबईतल्या मोकळ्या जागांना आणि पर्यावरणालाही बसू शकतोय. कसं? चला सांगते. नमस्कार, मी इंद्रायणी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये तुमचं स्वागत आहे. 24 जून 2026 रोजी BMC मधल्या इम्प्रूव्हमेंट कमिटीने एक प्रपोजल अप्रूव्ह केले. या प्रपोजलनुसार बँड्रा रिक्लेमेशन मधल्या नेव्हिल डिसूजा फुटबॉल ग्राउंडच्या जागेवर एक नवीन कन्व्हेन्शन सेंटर बनवण्याचा हा मार्ग मोकळा करण्यात आलाय. आता नक्की हे ग्राउंड काय, ते इतकं महत्वाचं काय आणि ते तिथे असतानाही सेंटर कसं बनवलं जातंय असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडलेच असतील. तर त्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल. तर झालं असं की वर्ष होतं 1983चं, जेव्हा बँड्रा रिक्लेमेशनचा मूळ आराखडा मंजूर झाला. त्यावेळी या सुमारे 2.58 हेक्टर जागेवर कन्व्हेन्शन कॉम्प्लेक्स उभारण्याचं हे नियोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर 2015 मध्ये या परिसराच्या नियोजनाचे अधिकार MMRDA कडून BMC कडे देण्यात आलं. त्याच काळात मुंबई फुटबॉल असोसिएशनला हे मैदान विकसित करण्यासाठी देण्यात आलं होतं. काही अडचणींमुळे कामाला वेळ लागला, पण 2018 मध्ये आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हे FIFA स्टँडर्ड मैदानाचं उद्घाटन करण्यात आलं. या मैदानाला कोणाचं नाव द्यायचं याचा विचार विनिमय झाल्यानंतर एकमताने भारताचे माजी फुटबॉलपटू नेव्हिल डिसूजा यांचं नाव देण्याचा निर्णय झाला. या मैदानाचा आकार 106x72 मीटर आहे आणि विशेष म्हणजे याआधी मुंबईत मोठ्या फुटबॉल स्पर्धांसाठी फक्त सेंट झेवियर्स ग्राउंड आणि कुपरे स्टेडियम ही दोनच मोठी ग्राउंड्स होती. त्यामुळे नेव्हिल डिसूजा ग्राउंड हे मुंबईच्या फुटबॉलचं एक मोठं केंद्र बनलंय. गेल्या जवळपास 9 वर्षात या मैदानावर हजारो खेळाडू खेळलेत. MDFA फर्स्ट डिव्हिजन, महिला लीग, युवा लीग, ज्युनियर आणि सिनियर स्पर्धा अशा अनेक स्पर्धा इथे होतात. 600हून अधिक स्थानिक क्लब या मैदानावर अवलंबून आहेत आणि दरवर्षी सुमारे 60 इंटर झोन स्पर्धा याच मैदानावर खेळल्या जात आहेत. मग अचानक हे मैदान हटवण्याची का वेळ आली हो? याचं कारण म्हणजे DP डेव्हलपमेंट प्लॅन 2034. म्हाडाच्या म्हणण्यानुसार ही जागा मूळ आराखड्यात कन्व्हेन्शन कॉम्प्लेक्ससाठी होती, पण DP 2034 तयार करताना ही जागा प्रत्यक्षात फुटबॉल मैदान म्हणून वापरात असल्यामुळे चुकून स्पोर्ट्स ग्राउंड म्हणून आरक्षित करण्यात आली. त्यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये म्हाडाने BMCला पत्र लिहून या जागेला पुन्हा मूळ दर्जा म्हणजेच कन्व्हेन्शन कॉम्प्लेक्स म्हणून घोषित करण्याची मागणी केली. DP 2034 मध्ये कन्व्हेन्शन सेंटर असा स्वतंत्र प्रकार नसल्यामुळे या जागेला एक्झिबिशन सेंटर म्हणून घोषित करण्याचं हे प्रपोजल तयार करण्यात आलंय. या प्रपोजलनुसार 6897.4 स्क्वेअर मीटर स्पोर्ट्स ग्राउंड रिझर्वेशन आणि 1552.6 स्क्वेअर मीटर प्लेग्राऊंड रिझर्वेशन हटवण्यात येणार आहे. म्हणजेच एकूण 8450 स्क्वेअर मीटर जागेवरचं हे स्पोर्ट्स रिझर्वेशन आता राहणार नाही. या निर्णयाला विरोधही सुरू झालाय. मुंबई फुटबॉल असोसिएशनच्या नेतृत्वाखाली शहरातील फुटबॉल प्रेमी, खेळाडू आणि विविध क्लब्सनी शांततापूर्ण आंदोलन सुरू केले. BMCच्या निर्णयाविरोधात आयोजित करणाऱ्या या आंदोलनात नेव्हिल डिसूजा ग्राउंड वाचवण्याची मागणी करण्यात आली आहे. दरवर्षी जवळपास 10,000 फुटबॉलपटू या मैदानाचा वापर करतायत. मात्र अजूनही हा निर्णय अंतिम नाहीये. यासाठी महाराष्ट्र रिजनल आणि टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966च्या सेक्शन 37 क्लॉज 1 अंतर्गत डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये बदल करावा लागणार आहे. यासाठी नागरिकांकडून फीडबॅक आणि ऑब्जेक्शन्स मागवले जाणार आहेत. त्यानंतर पब्लिक हिअरिंग होईल आणि शेवटी राज्य सरकार हे फायनल अप्रूव्हल देईल. हा प्रश्न फक्त एका मैदानाचा नाहीये, प्रश्न आहे मुंबईत उरलेल्या मोकळ्या जागांचा, खेळाडूंच्या भविष्याचा आणि आपण
विकासाच्या नावाखाली खेळाची मैदानं आणि पर्यावरण किती गमावणार आहोत याचा. एका बाजूला आपण ऑलिम्पिक्स, फिफा वर्ल्ड कप आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले खेळाडू तयार करण्याचं स्वप्न पाहतो, पण दुसऱ्या बाजूला त्याच खेळाडूंना सरावासाठी लागणारी ही मैदानं कमी करत चाललोय. तुम्हाला म्हणून सांगते, भारतात सध्या फुटबॉलसाठीचं खास असं एकही मोठं स्टेडियम नाहीये. आणि आज तर मुंबईच्या मुलांना नुसतं खेळण्यासाठी देखील वेगळासा असा खर्च करून टर्फ बुक करायला लागतोय. अशी ही आपली आजची परिस्थिती. मग तुम्हाला काय वाटतं, विकासासाठी कन्व्हेन्शन सेंटर हे खेळाच्या मैदानावर बनवणं गरजेचं आहे का, की मुंबईसारख्या शहरात उरलेली खेळाची मैदानं जपणं महत्वाचं आहे? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला खेळूया.